श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? स्वामींच्या कृपेने आनंदित असताना आनंदितच राहा. तर स्वामी आपल्या भक्तांना कसे सुंदर विचार सांगतात ते नक्कीच ऐका. स्वामी सांगतात, बाळांनो, आपली मागणी आणि आपले हित या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे एकदा समजले की देवाच्या प्रत्येक नाही मागचा अर्थ वेगळ्या नजरेने दिसतो. बाळांनो, जे आपल्याला हवे तेच आपल्यासाठी योग्य असते असे नाही, आणि जे आपल्याला नको वाटते तेच कधीकधी आपल्या चांगल्याचे असते. बाळांनो, परमेश्वर तुमची प्रत्येक मागणी ऐकत असतो, पण बाळांनो, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करीत नसतो, कारण त्याची नजर आपल्या तात्पुरत्या इच्छेवर नसून आपल्या दीर्घकालीन म्हणजे कायमची हिताची असते. बाळांनो, हे लक्षात ठेवा. तसेच बाळांनो, भक्ताने देवाला प्रत्येक संकट घालवण्यासाठी प्रार्थना करू नये, तर प्रत्येक संकटात योग्य मार्गाने चालण्याची बुद्धी, धाडस आणि श्रद्धा मागावी, कारण देवाची खरी कृपा माणसाला आतून मजबूत बनवते. बाळांनो, हे सर्व सत्य आहे, विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, बाळांनो, हेही लक्षात ठेवा की कोणतेही काम हे अडथळ्याशिवाय कधीच पूर्ण होत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच मात्र यश मिळते. तसेच बाळांनो, प्रत्येक भक्ताने चमत्काराची अपेक्षा कधीच करू नये. त्याच्या म्हणजे परमेश्वराच्या चरणावरील निष्ठा जपावी, कारण चमत्कार क्षणिक असतो, पण बाळांनो, आमची कृपा शाश्वत असते. बाळांनो, आम्ही अनेकदा तुमच्या इच्छेप्रमाणे देत नाही, पण तुमच्या कल्याणासाठी जे आवश्यक असते तेच आम्ही तुम्हाला देत असतो. म्हणून आमचा प्रत्येक विलंब ही कृपाच असते, आणि तुमची प्रत्येक परीक्षा ही उद्धाराची पायरी असते. बाळांनो, हेही लक्षात ठेवा, आपल्या हातात जे काही आहे ते प्रामाणिकपणे जपा, आणि आपल्या हातात जे काही नाही ते सहजपणे सोडून द्या. हाच खरा विवेक असतो. स्वामी म्हणतात, बाळांनो, आनंद म्हणजे सर्व काही मिळणे नव्हे. आनंद म्हणजे जे मिळाले आहे त्यात परमेश्वराचे दर्शन होणे होय. बाळांनो, वेळ काळ कोणासाठी थांबत नसतो, आणि कोणालाही थांबवता येणे शक्य नसते. कर्माचे भोग भोगूनच संपतात. परमेश्वराची भक्ती केल्याने संकट येणारच नाही असे कधीच होत नाही, पण भक्ती केल्याने संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. बाळांनो, आमची जो सेवा करतो, आमचे सतत नाम घेतो, त्याला कधीच भीती वाटत नाही. बाळांनो, थोडी जरी भीती वाटली तरी आमचे लगेच नाम घेत जा. आमचे नाम मनात घेतले की मन एका आधाराला पकडते, आणि तेव्हा तुम्हाला कळते की आपण एकटे नाही, तर आपल्यासोबत आम्ही आहोत. तुमच्याजवळ आमचे नाम आहे, आम्ही आहोत, मग कशाला तुम्ही घाबरता? स्वामी सांगतात, बाळांनो, जेव्हा पाऊस खूप पडतो, झाडे हलतात, खूप वारा येतो, तेव्हा सर्व पक्षी एका झाडावर कुठेतरी घरट्यात किंवा एके ठिकाणी शांत असतात, आणि जेव्हा पाऊस थांबतो तेव्हा सर्व पक्षी बाहेर पडतात. का? तर अन्न शोधण्यासाठी. तसेच बाळांनो, माणसावर जेव्हा संकट येते तेव्हा तो देवाचा धावा करतो, तोपर्यंत तो देवाला आठवत नाही. असेच सर्व आहे माणसाचे. बघा बाळांनो, प्रत्येक शब्द आणि अर्थ समजावून घेतला तर तुमच्या सर्व काही लक्षात राहील. म्हणून बाळांनो, कधी पण मनुष्याने संकटाची वाट न पाहता देवाचे सतत नाम घेतले पाहिजे. देवाचे कधीच विस्मरण होऊ द्यायचे नाही, हेही लक्षात ठेवा. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.